हॅलो गाईज, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. आज आहे सोमवार. मग सकाळी छान असा चहा बनवून घेतला आणि आम्ही दोघं सकाळचा आणि सायंकाळचा चहा दोघं एकत्रच घेतो. आणि मग छान असा चहा बनवून घेतला आणि दोघांनी चहा पिऊन घेतला. आणि आज मला दुपारच्या जेवणामध्ये पुरी भाजी बनवायची होती आणि मी आज बनवणार होते रव्याच्या पुऱ्या. आणि रव्याच्या पुऱ्या ह्या चवीला खूप छान लागतात. मग त्यासाठी मी बारीक रवा घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये थोडासा ओवा आणि मीठ घालून घेतलेला आहे आणि गरम पाण्यामध्ये हे पीठ मळून घेतलेलं आहे. रव्याच्या पुऱ्याही दिसायलाही खूप छान दिसतात आणि चवीलाही खूप छान होतात, अशा खुशखुशीत आणि आतून मऊसर अशा. पण हे पीठ भिजायला 1 तासभर ठेवून द्या भिजवल्यानंतर. आणि त्याच्यानंतर मी बटाट्याची भाजी बनवायला घेतली आहे. थोडंसं धन, जिरं, अद्रक आणि लसूण हे छान अशी पेस्ट करून घेतलेली आहे. आणि कढईमध्ये तेल तापायला ठेवलं होते आणि त्याच्यामध्ये एक साधी वेलची आणि मसाला वेलची घालून छान दोन बारीक कापलेले कांदे छान असे भाजून घेतले. आणि मिक्सरमधून जी पेस्ट बारीक करून घेतलेली आहे लसूण, जिरं, धन तेही ह्यामध्ये घालून छान असं भाजून घेतलेलं आहे. आणि मग त्याच्यानंतर एक बारीक टोमॅटो कापून घेतला आणि तोही याच्यामध्ये घातला आणि कढीपत्ताही घातला. हे छान असं भाजून घेतलं आणि नंतर लाल तिखट, किचन किंग मसाला आणि गोडा मसाला आणि मीठ हे घालून असं छान मिक्स करून घेतलं. आणि मीठ हे फोडणीमध्येच घाला आणि छान असं तेल सुटेपर्यंत भाजून घ्या. आणि त्याच्यानंतर थोडंसं पाणी घालूनही मिक्स करून घ्या आणि अजून एकदा तेल सुटू द्या आणि छान असं भाजून घेतलं. आणि त्याच्यानंतर पाणी गरम करायला ठेवलं आणि मी बटाटे उकडून घेतलेले आहेत. 4 बटाटे आहेत हे छोटे छोटे आणि त्यांची साल काढून हे छान बारीक असे कट करून हेही या ग्रेव्हीमध्ये घालून घेतले. आणि त्याच्यानंतर जे पाणी गरम केलं होतं तेही या भाजीमध्ये घालून घेतलं. आणि ही भाजी चवीला खूप छान लागते, तुम्ही नक्की ट्राय करा. आणि भाजी साईडला उकळायला ठेवली आणि जी पुऱ्याचं पीठ बनवून घेतलेलं आहे रव्याच्या तेही पुऱ्या लाटायला घेतल्या आणि छान अशा गोल गोल पुऱ्या लाटून घेतल्या. आणि त्याच्या अगोदर जे पुऱ्यासाठी तेल ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये थोडेसे शेंगदाणे तळून घेतले. हे शेंगदाणे मी भाजीमध्ये असे मोठे मोठे बारीक करून घालणार आहे. तुम्हाला जर इच्छा असेल तर घालू शकता, पण घालाल तर चवीला खूप छान लागतात. आणि ही बटाट्याची भाजी तयार झाली आणि पुऱ्याही छान अशा टम्म फुगलेल्या आहेत आणि चवीलाही रव्याच्या पुऱ्या खूप छान लागतात, तुम्ही नक्की ट्राय करा. आणि असं होतं आमचा आज दुपारचा बेत. आणि चवीला पुरी भाजी खूपच छान झाली होती. आणि मग देवने येशूने जेवायला घेतला आणि देवालाही नैवेद्य दाखवून घेतला. आणि गेले काही दिवस मी सोमवार आणि गुरुवार अगोदर धरतच होते, पण नवरात्रीमुळे ते काही धरणं झालं होत नव्हतं, म्हणून मी आजपासून सोमवार धरायला सुरुवात केलेली आहे. आणि मग 6 वाजता देवचे पप्पा ड्युटीवर आल्यानंतर आम्ही सर्वजण मंदिरातही गेलो होतो. आमच्या घरापासून जवळच मंदिर आहे आणि गेलो सर्वजण मंदिरात आणि छान दर्शन वगैरे घेतलं. आणि मंदिरात गेल्यानंतर खूपच छान वाटलं. आणि त्याच्यानंतर आल्यानंतर थोडीशी मस्ती झाली. इशूची छान साडी घालून इशू डान्स करत होती. आणि त्याच्यानंतर मी खिचडी बनवायला घेतली आणि दुपारी जेवण खूप हेवी झालं होतं आणि देवचे पप्पाही म्हटले की मी खिचडी खाईन. आणि असा होता आजचा दिवस. चला तर भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.